धन्यवाद डिफेट, धन्यवाद, थँक्यू सो व्हेरी मच. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुरू होणारा मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स कामन. तिसऱ्या फेरीतील पहिला मॅच आपण पाहणार आहोत. या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. टायगर स्पोर्ट बीबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 हे शानदार देखणं आणि सुंदर आयोजन. बाजूलाच आहे कामन रेल्वे स्टेशन. त्या कामन रेल्वे स्टेशन वरून डहाणू ते पनवेल, वसई टू दिवा अशा प्रकारच्या गाड्या धावत असतात. आणि त्या बाजूला असणारा आपला हा बाबा मैदान, त्यावरती चालणारी ही सुंदर स्पर्धा. या सुंदर स्पर्धेचे आयोजन नियोजन टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा संघाच्या माध्यमातून केलेलं आहे. अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे या सर्व खेळाडूंनी. चांगली मेहनत, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, नक्कीच वाखाणण्याजोगं कार्य आहे. या संघाच्या माध्यमातून सुंदर स्पर्धा या मैदानाची आतमध्ये चालू आहे. आमचे सर्व आयोजक आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेला समर्थन करण्याची संधी प्राप्त करून दिली. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानाच्या आतमध्ये टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित टायगर चषक 2025 हे शानदार आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं मैदान, चांगलं निसर्गरम्य वातावरण या स्पर्धेकरता प्राप्त झालेलं आहे. आता होणारा मॅच आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स कामन वर्सेस गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर. चला घाई करायचे, वेळेबद्दल सहकार्य करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. 15 मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाईल. त्यामध्ये 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. स्ट्राइक एंडला प्रवीण परेट, नॉन स्ट्राइक एंडला ललित भोवर, गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश गोवारी हा बॉलर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या डावाला सुरुवात. चला घाई करायची, भरपूर वेळ वाया जातोय. राकेश गोवारी तयार. राईट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल प्रवीण साडी. फुल टॉस बॉल. चांगल्या प्रकारे चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण महेंद्र मार्फत. फक्त आणि फक्त सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर प्रवीण परेट. संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे या 1 धावेने. आता मात्र स्ट्राइक एंडला बॅटर ललित भोवर. त्याचा शो देखील महत्वपूर्ण असेल या मॅच मध्ये. चांगला खेळाडू आहे या संघाचा. परफेक्ट ऑलराऊंडर आहे. त्याच्याकडे क्षमता आहे. जबरदस्त कामगिरी तो करू शकतोय. लेफ्ट हँडर राईट हँडर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडंसं अवघड जात आहे क्षेत्ररक्षण करण्याकरता. बॉलर तयार राकेश गोवारी. संघाचा कर्णधार देखील आहे गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल असेल. राकेश टू ललित. षटकातील दुसरा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यामुळे सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. ओव्हर पिच चेंडूच्या हाताने केली होती बॉलर राकेश याने. त्या चेंडूला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला धाडलेला आहे मैदानाच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. संघाची धावसंख्या 7 वर पोहोचली गेलेली आहे. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा रनअप मध्ये मिस्टेक बाय मिस्टर राकेश गोवारी. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील तिसरा बॉल असेल ललित साडे. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. यावेळेला सुंदर डिलिव्हरी. हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडूला बॅकफुटवरती येऊन चेंडूला ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू जाईल आता मात्र डॉट.
या प्रकारची बॉलिंग करावी लागेल जर समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर चांगली बॉलिंग आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कामन संघाला. आता मात्र काय घडलेलं आहे, अपील केलेला लाऊड. पंच काही यावेळेस सहमत होताना दिसत नाहीयेत. चेंडू जाईल पुन्हा एकदा डॉट. आता मात्र सुरेख कमबॅक, सुरेख गोलंदाजी राकेश याची आपण पाहिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यानंतर आता मात्र लागोपाठचे 2 चेंडू अगदी निर्णायक हाताळतोय. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो त्याच्या माध्यमातून. चांगला बॉलर आहे या संघाचा राकेश गोवारी. त्याच्याकडे क्षमता आहे, दोन्ही बाजूने तो चेंडू स्विंग करतोय, चेंडू बॉलवू शकतोय. षटकातील 5वा बॉल असेल. राकेश तयार. या वेळेला काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये, लागोपाठचे 3 चेंडू बीट झालेला आहे बॅटर ललित भोवार. षटकार मारल्यानंतर आता मात्र काय जबरदस्त वापसी केलेली आहे बॉलर राकेश गोवारी याने. राकेश टू ललित. षटकातील शेवटचा बॉल. फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. स्ट्राईक एंडला ललित. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये, चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरता षटकार. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 13 धावा खर्च केलेल्या आहेत बॉलर राकेश याने. आता मात्र गावदुबे स्पोर्ट्स कामन संघाकडनं दुसरं षटक हाताळण्याकरता बॉलर आदित्य बरब बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर संघाच्या माध्यमातून बॅटर असेल स्ट्राईक एंडला प्रवीण परेड. 1 वरती खेळतोय. त्यानंतर ललित भोवर वैयक्तिक 12 या आकड्यावरती खेळत आहे. संघाची धावसंख्या 13 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज आदित्य बरफ षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. चला घाई करायचे प्लीज, घाई करायचे, वेळेबद्दल सहकार्य करा. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाला विनंती असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. वाइडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट लॉंग ऑन आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन, डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ आहे. पहिलाच बॉल, चेंडूला हुक केलेला आहे, चेंडू जाईल. धावा पडून पूर्ण करायच्या आहेत. काय घडलेला मैदानाच्या आतमध्ये, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चेंडू ग्रामपंचायत ऑफिसला लागून खाली राहिला, आता धावा पडून पूर्ण करायच्या आहेत. चला आपण चेक करणार आहोत, आपल्याकडे फॅसिलिटी आहेत.
यस, फलंदाज बाद असेल. प्रवीण परेड हा फलंदाज बाद झालेला आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद होईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा राहिला. टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नव्हता हा बॅटर प्रवीण परेड. होईल बाद. 2 धावा त्याने बनवलेल्या आहेत. त्याच्या जागेवरती अजय तुंबडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. संघाची धावसंख्या 14 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 14 धावा 1 विकेटच्या समाप्तीनंतर. आदित्य बर्फ दुसऱ्या षटकातील दुसरा बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक वरती न्यू बॅटर एंटर होईल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजय तुंबडा. हा देखील एक चांगला बॅटर आहे या शिलोत्तर संघाचा. चांगली बॅटिंग करावी लागेल. आदित्य तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. ऑप्टमच्या खूपच बाहेर चेंडूची हाताळणी करतोय बॉलर आदित्य बर्फ. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 15 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. आता मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमनं. वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. ऑनफिल्ड अंपायरचा कॉल आहे. इट्स अ वाईट बॉल. परंतु त्या डिसिजनला चॅलेंज केलेला आहे. वाईट बॉल असेल. तिसऱ्या पंचाचा देखील इशारा आलेला आहे आणि रिव्ह्यू गमावलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स कामाणी या संघाने. धावसंख्या 1 ने पुढे सरकले जाईल. 15 वरती पोहोचली गेलेली आहे. यावेळी चांगला फटका. चेंडूला स्लॉक स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांकरिता षटकार. अतिशय सुंदर फटका एक्झिक्यूट केला होता बॅटर ललित याने. फॉलिंग स्वीप केला होता बॉलला. चेंडूला पाठवलेला आहे डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी या षटकाराने संघाची धावसंख्या 21 वर पोहोचली गेलेली आहे. चांगला बॅटर आहे या संघाचा मिस्टर अजय तुंबडा. चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय या बॉलवरती. षटकाराने अकाउंट ओपन केलेला आहे या बॅटरने. धावसंख्या 21 धावा. खराब कामगिरी, खराब बॉलिंग आदित्यची पाहायला मिळत आहे या दुसऱ्या ओव्हर मध्ये. आता मात्र काहीच वेगळं करावं लागेल. चांगला कमबॅक करावं लागेल. फुल टॉस बॉल. चेंडूला पाठवलेला आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केलेला आहे परंतु चेंडू होतोय फरार आणि मिळतील धावा या 4. चौकार. धावसंख्या 25 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. चांगली कामगिरी, चांगली फटकेबाजी अजयच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. सुंदर बॅटर आहे. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग. 2 चेंडूवरती 10 धावा त्याने बनवलेल्या आहेत अजय तुंबडा या बॅटरने. आदित्य बर्फ पुन्हा एकदा बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. कमबॅक करावं लागेल या बॉलरला. आता मात्र काय घडलेलं आहे. चेंडू जाईल डॉट. आता मात्र कमबॅक करणारा चेंडू हाताळतोय बॉलर आदित्य बर्फ. षटकातील नेक्स्ट बॉल असेल. यावेळेला सुंदर फटका. फॉलिंग स्वीप. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्येला आकार. धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. नेक्स्ट बॉल. आता मात्र सुरेख कमबॅक.
षटक संपलेलं आहे दुसरं. संघाची धावसंख्या फलकावर 31 वर पोहोचली गेलेली आहे. 15.50च्या सरासरीने वाटचाल करतोय गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तरा संघ. आता मात्र 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. पाहावं लागेल कोणता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. गावदेवी स्पोर्ट्स कामण संघाच्या माध्यमातून अरविंद बराफ बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. थोडासा प्रेशर मध्ये आलेला आहे. भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत मागील 2 ओव्हर मध्ये. आता या ओव्हर मध्ये या ओव्हरची भरपाई करेल का अरविंदजी बराफ यांना आपण पाहणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स कामण संघ सकाळच्या सत्रापासून 2 सामने त्याने जिंकलेले आहेत, परंतु या सामन्यामध्ये कमबॅक करेल का हे आता आपण पाहणार आहोत. धावसंख्या 31 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील पहिला बॉल. आता मात्र आडोब्या टाकण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. विलास आहे त्या ठिकाणी. खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर 4 धावांन करता चौकार. लेग बायचा इशारा आलेला पंचांचा. धन्यवाद दिवशी. चांगला चेंडू होता, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ मात्र मिळत नाहीये या बॉलरला. धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 5 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या ओव्हर मध्ये. पाहावं लागेल की धावांपर्यंत मजल मारली जाईल शिलोत्तरा संघाच्या माध्यमातून. आता मात्र बॅकफुट मध्ये येऊन चेंडूला फोर्स केलाय. चांगला क्षेत्ररक्षण तनुज मार्फत. सुरेख फेकी. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 36 वर पोहोचली गेलेली आहे. स्लॉग ओव्हरचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे. त्या ओव्हर मध्ये नक्कीच 4 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. अरविंद बराफ षटकातील तिसरा बॉल डिलिव्हर करण्यास तयार अजय साडे. आता मात्र शॉट ऑन पूल केलेला बॉलला चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. धन्यवाद दिवशी. काय जबरदस्त फॉर्म मध्ये आहे बॅटर अजय तुंबडा. 6 चेंडू त्याने फेस केलेले आहेत. 20 धावा त्याने बनवलेल्या आहेत. अजून सुद्धा 3 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल या पहिल्या इनिंग मध्ये. संघाची धावसंख्या 40 वर पोहोचली गेलेली आहे. यावेळेस चेंडूची गती थोडीशी कमी राखली होती. गतीमध्ये परिवर्तन मिश्रण पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळत आहे अरविंद यांच्या माध्यमातून. चेंडू जाईल टॉट. 2 चेंडूचा खेळ मात्र बाकी असेल. 4 बॉल मध्ये 9 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. स्ट्रायकेंडला अजय तुंबडा. 7 मध्ये 20 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 5वा बॉल. आता मात्र आडोबंडा खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॉटम एजला लागून जाईल मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 41 वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल डिलिव्हर करण्यास तयार. स्ट्रायकेंडला ललित भवर असेल. आता मात्र चांगला फटका. चेंडू जाईल मिड विकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर एफर्ट. फलंदाज होईल बाद. ललित भवर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. अग चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. अग चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली. चिमणी माझी उडून गेली.
18 बॉल मध्ये 41 धावा बनवलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने चांगली बॅटिंग केली. बॅटर अजय तुमडा, त्यानंतर ललित भोवर आणि प्रवीण परेड या तिन्ही बॅटरने चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरिता. त्यांच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावरती 41 धावा बनवलेल्या आहेत गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने आणि 42 धावांचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. आई गावदुबे स्पोर्ट्स कामन संघाच्या समोर पाहावं लागेल या 42 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल किंवा गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर हा संघ या 42 धावा कशा प्रकारे डिफेंड करेल येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये आपण पाहणार आहोत. शिलोत्तर संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 42 धावांचं लक्ष असेल आई गावदुबे स्पोर्ट्स कामन या संघाला. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सायंकाळ सत्र चालू झालेलं आहे. ट्रेनचा देखील हॉर्न ऐकायला मिळतोय. बाजूलाच कामन रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशनवरून वसई टू दिवा, दिवा टू पनवेल, डहाणू टू पनवेल अशा गाड्या धावत असतात. आता मात्र त्या कामन रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेलं बाबा मैदान या मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा आपण पाहतोय. टायगर चषक 2025 शानदार आयोजन. आलेल्या सर्व मान्यवर खेळाडू तसेच प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जे प्रेक्षक VTSL लाईव्ह या चॅनलद्वारे युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले असतील त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 42 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर कामन संघाच्या माध्यमातून सचिन कवळे आणि आदित्य बरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली आहे. ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारची कामगिरी करावी लागेल कारण आव्हान भरपूर कठीण आहे. पहिल्या इनिंग मध्ये खूपच खराब गोलंदाजी राहिली होती कामन संघाची. आता मात्र त्याचं भुगतान पाहावं लागेल कशा प्रकारे केलं जाईल. या 2 बॅटरच्या माध्यमातून 18 बॉल 42 धावांचं लक्ष असेल कामन संघाविरुद्ध. लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत. स्ट्राईक एंडला सचिन कवळे, नॉन स्ट्राईक एंडला आदित्य बरफ. गोलंदाजी मार्क वरती बॉलर प्रवीण परेड असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या डावाला सुरुवात प्रवीण परेड लेफ्ट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती स्ट्राईक एंडला सचिन कवळे असेल. 42 धावांचा पाठलाग करायचं आहे. पहिलाच बॉल मिस टाइम स्ट्रोक. हवेमध्ये चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावाने ऑफ द मार्क झालेला बॅटर सचिन कवळे. संघाचं देखील अकाउंट ओपन केलेलं आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीच्या षटकापासून षटकाराने चौकाराने डील करावे लागेल. जास्तीत जास्त हवाई सफर करावे लागतील या दोन्ही फलंदाजांना. बॉलर तयार प्रवीण परेड. षटकातील दुसरा बॉल असेल. फुल टॉस बॉल. चेंडूला लेफ्ट ऑन ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 बिनबाद 3. 2 बॉलचा खेळ मात्र समाप्त झालेला आहे. प्रवीण तयार. षटकातील पुढील बॉल असेल आदित्य साडे. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल. ओहो व्हॉट अ एफर्ट. 100% प्रयत्न करताना दिसत आहेत गावदुबे स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचे खेळाडू. बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं जातंय आणि क्षेत्ररक्षकाची साथ मिळेल तर नक्कीच बॉलर चांगल्या प्रकारे कामगिरी केलेली आहे. अतिशय चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय शिलोत्तर संघाच्या माध्यमातून.
आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. संघाची धावसंख्या 5. आता मात्र चेंडूला पुल केलेला चेंडू साईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांकरिता चौकार. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, साखर शिवबाच होणार. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या 9 वर पोहोचली गेलेली आहे. 5वा बॉल असेल. आता मात्र पुढे सरसावण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल ड्राईव्ह. नेम करून गेम करता प्रयत्न होता परंतु निशाणा मात्र चुकलेला आहे. चेंडू जाईल. आता मात्र डॉट. चांगला कमबॅक करणारा चेंडू हाताळतोय बॉलर प्रवीण परेड. संघाची धावसंख्या 9 वरती अजून सुद्धा कायम आहेत. शेवटचा बॉल असेल या षटकातील. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे तरच गावदेवी स्पोर्ट्स काबण संघ कमबॅक करू शकतो या मॅच मध्ये. प्रवीण तयार. आता मात्र यावेळेस सुरेख डिलिव्हरी. फलंदाज बाद. नऊ धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. 16 रिक्वायर्ड रन रेटच्या सरासरीने बॅटिंग करावी लागेल. आता मात्र दोन्ही बॅटरला 12 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. जिंकण्याकरता 33 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स कामण या संघाला. महेंद्र जाधव षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. षटकातील पहिला बॉल असेल सचिन साठी. फुल टॉस बॉल. चेंडूला ऑन साइडला बोलवलेला आहे. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये ललित आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 10 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 11 बॉलचा खेळ बाकी असेल. 32 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. यावेळेस सुंदर फटका. चेंडू जाईल पुन्हा एकदा त्याच दिशेने ऑन साइडच्या दिशेने. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. या ओव्हर मध्ये मोठे फटके येणं गरजेचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स संघ कामण संघाला हा मॅच जिंकायचं असेल तर आपलं आव्हान आता मात्र काय घडलेलं आहे. चेंडू जाईल. डॉट डॉट चेंडू खेळून काहीच फायदा होणार नाही. फटके कनेक्ट करावे लागतील. स्ट्राइक एंडला राकेश गोवारी असेल. 10 चेंडू 31 धावांची गरज. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग असेल. दोन्ही संघाला समान संधी आहे परंतु मोमेंटम शिफ्ट झालेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्रा संघाच्या बाजूने. महेंद्र तयार. आता मात्र चेंडू लावून साईडला बोलवलाय. चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. एकदा मात्र कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. आउटफील्ड थोडासा खराब आहे ऑन साइडच्या दिशेने.
आणि काय घडलेलं काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहे दोन्ही बॅटरने. या 3 धावाने सांघिक धावसंख्या 15 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 9 चेंडू 28 धावांची गरज असेल. 9 चेंडू 28 धावांची गरज. सामना थोडासा कठीण झालेला आहे गावदेवी स्पोर्ट्स कामान संघाच्या विरोधात. महेंद्र जाधव षटकातील 4था बॉल असेल. फलंदाज सचिन कवळेसाडी. आता मात्र ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू जाईल यावेळेला निर्धाव. टॉट डिलिव्हरी प्रेशर क्रिएट करून जाईल कामन संघाच्या विरुद्ध. महेंद्र जाधव सुपर कामगिरी करताना दिसतोय. आता मात्र चांगला फटका चांगला कनेक्शन. लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. 21 धावांची गरज असेल. षटक संपलेलं आहे दुसरं. एकवीस धावा झालेल्या आहेत. अजून सुद्धा 21 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्याकरता गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. 21 धावांची गरज. काय घडेल काय बिघडेल काहीच सांगू शकत नाहीये. आता मात्र हाय व्होल्टेज ड्रामा क्रिएट झालेला आहे. 6 बॉलचा खेळ मात्र बाकी असेल. ललित भोवर गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होईल. स्ट्राइक एंडला राकेश गोवारी. ना भूतो ना भविष्य ती कामगिरी करावी लागेल. आपलं आव्हान चालू ठेवायचं असेल तर नक्कीच 21 धावा बनवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स कामन या संघाला. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचे 2 शिलेदार 2 बॅटर सचिन अँड राकेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा का आहे. ललित भोवर तिसरा षटक हाताळण्याकरता बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होईल. बेलकडे संघाला विनंती असेल आपला कर्णधार रेडी ठेवायचा आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. ललित भोवर शिलोत्तर संघाकडनं 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 6 बॉल मध्ये स्ट्राइक एंडला राकेश गोवारी. राकेश टू ललित भोवर बॅटल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र बॅटची टॉप एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद राकेश गोवारी. बॅक टू द पवेलियन गॉन. या वेळेला न्यू बॅटर महेंद्र टबाले इंटर होईल. 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 21 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. अगदी मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद झालेला राकेश गोवारी चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघाकरता. गोलंदाज ललित तयार. आता मात्र सुरेख डिलिव्हरी. प्ले अँड मिस झालेला आहे बॅटर महेंद्र टबाले. खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. 4 बॉल 21 धावांची गरज. डू ऑर डाय स्थितीमध्ये गावदेवी स्पोर्ट्स कामन संघ. 4 बॉलचा खेळ बाकी असेल. स्ट्राइक एंडला महेंद्र टबाले असेल. यावेळेला काय घडलेलं आहे. बॅटची एज अँड फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. यावेळेला आतिश बर्फ इंटर झालेला आहे. सामना आता मात्र गावदी स्पोर्ट्स कामन संघाच्या हातातून निसरताना दिसतोय. आपली पकड मजबूत केलेली आहे गावदी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने. स्ट्राईक एंडला आतिश बर्फ असेल. डावकर हाताचा बॅटर आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. 21 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. चला घाई करायची फेज. ललित चौथा बॉल असेल. हाफ ट्रॅकर बॉल. चेंडूला हुक केला. चेंडू जाईल डीप फाईनल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लेट आला परंतु थेट आला. चौकार आलेला आहे आतिशच्या बॅट मधनं. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाईल. 25 या आकड्यावरती पोहोचले गेलेले आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. 17 धावांची गरज. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. 17 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. 2-17. स्ट्राईक एंडला आतिश बर्फ. हाफ ट्रॅकर बॉल. फलंदाज बाद. और केलाय जादू टोना कोणी केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना टपल्या टपल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला टपल्या टपल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला सुचलाय काही लोकांना आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे या मॅच मध्ये. फारसं काही शिल्लक राहिलेलं नाहीये. तनुज भोईर आलेला आहे न्यू बॅटर. बॅटची एज. चेंडू जाईल डॉट. सामना जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघ अँड हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स कामन. गावदेवी स्पोर्ट्स कामन संघाचं आव्हान मात्र संपुष्टात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये. बेलकडे संघाचा कर्णधार त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाचा कर्णधार आपण टॉस करण्याकरता यायचं आहे. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय तुंबडा ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच मिस्टर अजय तुंबडा.